नमस्कार. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 2 सांख्ययोग, त्यातील श्लोक क्रमांक 3. क्लेब्ध्यम मास्मगमः पार्थ नैतत्वययु पद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. अर्थ: हे पार्थ, अशा हीन नपुसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ. तात्पर्य: अर्जुनाला या ठिकाणी पृथेचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे. श्रीकृष्णाचे पिता वसुदेव यांची पृथा ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे आणि कृष्णाचे रक्ताचे नाते होते. जर एखादा क्षत्रिय पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरताच क्षत्रिय राहतो, आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे पित्याचे अपात्र पुत्र होत. म्हणून अर्जुनाने याप्रमाणे अपात्र क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. अर्जुन हा श्रीकृष्णाचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते. परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर तो अर्जुनाकडून अपकीर्तिकारक कार्य घडले असते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही. आपल्याला अत्यंत आदरणीय असे भीष्म आणि इतर नातलग यांच्याविषयी आपला उदार मनोवृत्तीचे कारणास्तव आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करील. पण श्रीकृष्णाच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्यच आहे. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंताची संमती दिलेली नाही. म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे. श्लोक क्रमांक 4. अर्जुन उवाच: कत भीष्मम्यहं संख्ये द्रोणंच मधुसूदन ईशुभिः प्रतिक्तोस्त्यामि पूजार्हावरी सूदन. अर्थ: अर्जुन म्हणाला, हे हरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणासारख्या व्यक्तींशी मी बाणाने कसे काय युद्ध करेन. तात्पर्य: पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती सर्वदा पूजनीय आहेत, आणि जरी त्यांना प्रहार केला तरी त्यांच्याशी युद्ध करणे अयोग्य आहे. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर आक्रमण करणे कसे काय शक्य आहे. आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय. अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत.